नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खऱ्या अर्थानं काल 29 तारखेला लाखोच्या संख्येनं मराठा इथं मुंबईमध्ये दाखल झाला, परंतु या सरकारनं, या फडणवीस सरकारनं या मराठ्यांची एवढी गैरसोय केली की अक्षरशः त्यांना रात्रभर पावसात भिजायला लागलं. आज या मैदानाची जर अवस्था बघितली तर गुडघे इतका चिखल आहे आणि येताना आम्हाला जागोजाग अडवलं गेलं, भयानक त्रास दिला. कुठं खायची प्यायची झोपायची सगळी हॉटेल बंद केली. खऱ्या अर्थानं एवढं कटकारस्थान कशासाठी? ह्याच्या कबुतराचं आंदोलन होतं, त्यावेळेला त्यांची राहण्याची सोय केली. मग मराठ्यांनी एवढं काय फडणवीस साहेबांचं बिघडावलंय? तुम्ही सत्तेत आमच्यामुळे बसलाय आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आज आमचा देव इथं उपोषणाला बसलाय, त्यांच्याकडेही लक्ष नाही. बरं, मराठा आरक्षण मागतोय कशासाठी? आमच्या एकर आली, पुण्यात 6.25 एकर आली. आमच्या तुरीला भाव नाही, सोयाबीनला नाही, आमच्या ऊसाला भाव नाही. अक्षरशः लाखो लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आमच्या आत्महत्या केल्या. म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. गरजू मराठा, आम्ही गोरगरीब, आम्ही सगळं घर मंगळसूत्र सुद्धा घाण टाकून इथं आलेली सर्वसामान्य माणसं लढण्यासाठी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केलेला आहे. एवढी सुद्धा या फडणवीस साहेबाला जाण नाही, सरकारला जाण नाही. तुम्ही अनेक वर्ष आमच्या जीवावरती सत्ता बघताय आणि खऱ्या अर्थानं आम्हाला जर तुम्ही असं, तर दुर्दैव आहे. आम्ही माणसं नाही का, जनावरांपेक्षा वाईट अवस्था आमची या मुंबईत आल्यावर या फडणवीस साहेबांनी केलेली आहे. एवढं हाके साहेबांचा विरोध आहे, त्या सदावर्त्याचा विरोध आहे. याचं एकमेव कारण आहे, ह्याच्या मागे फडणवीस आहे. बोलता ही भुजवणी आहे, ती भुजवणी. लाखो रुपये त्या वकिलासाठी, त्या सदावर्त्यासाठी खर्च केला जातो. कशासाठी? ही सगळं कटकारस्थान आहे. मी जातीवाचक नाही, पण खऱ्या अर्थानं सांगतो की ही जातीवादी जर कोण असेल आणि आम्ही गावगाड्यातली 12 बलुतेदाराची भाऊभाऊ म्हणून राहतो, ह्यांना बिघडवायचं काम जर कोणी केलं असेल तर फडणवीस साहेबांनी केलंय. असे पिलावर सांभाळले की प्रत्येक जणाला विष त्याच्या डोक्यामध्ये कालवायचं आणि आमच्या समाजामध्ये तेल कसा निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांना आतल्या खोलीत शिकवायचं आणि बाहेर एक बोलायचं. ही दुटप्पी भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कोणाची असेल तर फडणवीसच्या, तुम्ही गृहमंत्री आहे, तुम्हीच वातावरण बिघडवायला सांगताय आणि तुम्हीच उद्या सांगताय आम्ही असं केलं म्हणून, आम्ही कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवली. कायदा सुव्यवस्था तुम्ही बिघडवली. तुम्ही त्या काय लायकी आहे? मला तुम्हाला मीडियाला हात जोडून विनंती करायची आहे, ज्याची लायकी आहे त्यालाच तुम्ही या चॅनलवरती दाखवा. चौथा खांब आहे हा नाही. मीडियावाले आणि पत्रकार, तुम्ही लोकशाहीचा चौथा खांब आहे. ह्या लायकी नसणाऱ्या माणसांना दाखवू नका, समाजाविषयी प्रेम असणाऱ्या माणसांना दाखवा. आम्ही भाऊ म्हणून राहतो गावामध्ये. विष कालवायचं जर काम कोण करत असेल तर त्यांना बिघडवा कोण असेल तर फडणवीस साहेब आहे. हे सगळ्या जनतेला माहित आहे. आज साहेब कुणाला इकडे येऊ दिलं जात नाही. जागोजाग आम्ही काय दहशतवादी आहे का? आम्हाला दहशत तुम्ही दाखवताय पोलिसांच्या माध्यमातून, पण ती आमचा भाव आहे म्हणून आम्ही सुद्धा गप बसतोय. कारण ती इकडे आली, त्यांनाही तिथं शेती परवडत नाही. त्यांना तुम्ही आमच्या केलेला आहे. सुद्धा कच्च्या गुरुचं चेलं नाही, आम्ही सुद्धा तुमची जागा जनता आणि